राम नारायण राम ही सत्य गोष्ट आहे। आपला जन्म झाला आहे त्यामुळे आपल्याला मरायचेही आहे। मृत्यू सर्वांना येणार आहे। ज्या पृथ्वीवर आपण आत्ताच राहतो ती कुठून आली आहे? सृष्टी कुठून आहे? आकाशातून आहे। प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक अणुमध्ये प्राण आहे। त्याचे आवर्तन, परिवर्तन, रूपांतर आवश्यक आहे। बदल होणे हे निसर्गाचे वैज्ञानिक नियम आहे। आपल्याला मरायचे आहे हे निश्चित आहे। प्रत्येक वस्तूचा अंत असावा लागतो, पृथ्वीचा पण असावा लागतो। पृथ्वी ही राहणार नाही, ती सृष्टीमध्ये जाऊन मिळेल। पंचभूतातून आलेले आहे, पंचभूतात विलीन हो, पंचभूतातून पुन्हा जन्म होईल। जसे सर्व जीवित प्राण्यांचा जन्म झाला आहे तसेच मृत्यूही होईल। पण जन्म घेऊन कर्म काय केले आहे हे आपल्याला विचारात घ्यावे लागेल। पृथ्वी संपुष्टात येईल, मीही मरेन एक दिवस। आपल्याला मातीमध्ये दफन केले जाईल, आगात जाळले जाईल। तसेच पृथ्वी ही संपुष्टात येईल आणि नवीन पृथ्वी ही निर्माण होईल। मनुष्याच्या शरीरात 5,05,000,000,000 आत्मा आहेत, हे कोणालाही माहिती नाही। ही माहिती माझ्या गुरुजी पालक ब्रह्मचारी वीरेंद्र चक्रवर्ती हिने वैज्ञानिक सत्येंद्र बोस यांना सांगितली होती। त्याने भगवानाचा आविष्कार केला। तो गुरुजीचा शिष्य होता। त्याने गुरुजींकडून फॉर्म्युला घेतला आणि मोठा वैज्ञानिक बनला। गुरुजीने एकदा वैज्ञानिक सत्येंद्र बोस यांना सांगितले होते। एका वर्गात अध्ययन चालू होते। गुरुजी मान्यवर व्यक्ती होते, त्यांना खुर्ची देण्यात आली आणि बाकीचे लोक जमिनीवर बसले। गुरुजीने वैज्ञानिकांना विचारले, तुम्ही लोक सांगा, एक माणूस जन्म घेतो, एक माणूस मरतो, तर एक माणसाच्या जन्मासाठी किती माणसांची मृत्यू होतो? एक माणसाचे रक्त करण्यासाठी फाशीची शिक्षा आहे, किमान 20 वर्षांची शिक्षा आहे। वैज्ञानिकांनी तर लाखो करोडो रक्त केले आहे, यावर विचार कोण करणार? प्रकृती तुम्हाला सोडणार नाही। वैज्ञानिक जे बसले होते ते उभे राहिले आणि हात जोडून गुरुजींना म्हणाले, अरे गुरुजी, मी कुठे रक्त केले? मग गुरुजींनी पुन्हा सांगितले, तुमच्या तर संतती आहे, तर एका बालकाला भरण्यासाठी किती बालके मरतात याचा विचार करा। तुम्ही तर वैज्ञानिक आहात। मग गुरुजी म्हणाले, प्रत्येक मनुष्याच्या आत 50,000 कोटी आत्मा कमी जास्त असतात। आपण डाळ, भात, पोळी, भाज्या खातो, तर ते लोक काय खाणार? जे आपल्या शरीरात 50,000 कोटी आत्मा आहेत त्यांना काय खाऊ घालणार? आपण तर विचार करतच नाही आणि जे आहे त्याची देखील आमच्याकडे माहिती नाही। ही माहिती आमच्या गुरुजींनी वैज्ञानिक सत्येंद्र बोस यांना दिली आहे। तो वैज्ञानिक बोलतो, गुरुजी, आम्हाला ही माहिती नाही। गुरुजींनी म्हटले, आता तर विचार करा, आता तर माहिती झाली आहे। एक विचार करा, एका माणसाच्या आत किती माणसे राहतात आणि आमची जी जीन आहे, जी कोश आहे, ती म्हणते की शरीरातील प्रत्येक कणाची माहिती आहे। किडनी कुठे आहे, यकृत कुठे आहे, हृदय कुठे आहे, जी जीन आहे, जिथून मूल जन्म घेतं, रक्तातून, रक्तानंतर जो बीज वितरित केला जातो तो कुठे राहतो शरीराच्या आत, त्याला कोणता डॉक्टर सांगू शकत नाही। आमच्या शरीरात तो कुठे आहे ते नाही, त्याला लगेच जसे आपण चहा कॉफी पितो मशीनद्वारे तयार होते, तशाच आमच्या शरीरात जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा सेक्स शरीरात जागृत होतो आणि एक ऊर्जा निर्माण होते। मग त्याच्या रक्तातून, मेंदूपासून आमचा बीज तयार होतो, तिथेच बीज डिस्चार्ज होतं, तेव्हा मूल जन्म घेतं आणि हे सर्व वरून संवेदनासारखं असतं। प्रत्येक बीजातून मूल जन्म घेत नाही, जन्म घेत नाही, वरच्या सर्व शक्तिमानाची अनुमती लागते। मनुष्य खूप चुका करतो आणि तो जाणून बुजून करतो। कुणीही तुम्हाला येऊन सांगणार नाही की मी ही चूक केली आहे, मला माफ करा, मला याची माहिती नव्हती, आधी हे समजलेच नाही। मी हेच म्हणेन की माझे गुरु म्हणतात, तुमच्या आत विवेक आहे, चैतन्य आहे, सत्ता आहे, आदी अनादी आहे, विवेक सृष्टीकर्ता आहे। त्याने आधीच सांगितले आहे की हे करू नका, हे करू नका, नीट बसा, शांत रहा, कर्म करू नका। तरीही आपण तीच कामे का करतो? मग त्यानंतर का पछतावा करावा लागतो? असे होऊच शकत नाही की कोणताही काम करत असताना चिंतन न करता करतो। जर चिंतन करत असाल तर त्यावेळी विवेक सांगतो, हे करू नका। जर विवेक चुप राहिला तर तुम्ही काम कराल, पण विवेक तुमच्या कामात अडथळा आणेल, समजावेल की करू नका, बसा, थांबा, सध्या काम करण्याची वेळ नाही, नंतर करणार। तरीही आपण ते करतो आणि मग स्वतःसाठी बिघडतं। अशा कामांना हात घालू नये ज्या कामांसाठी पूर्ण चिंतन असतो, सिद्धांत असतो, त्यानंतरच आपण काम करतो। चांगले काम करण्याची इच्छा असते पण मनाची चुकली जाते। आपण आपल्या मनाला सांगतो हे काम करायचं आहे, मन
ते काम करून येतं, पण आमचं शरीर काहीच काम करत नाही. आमचं मन शरीराला कामावर ठेवतं. मनच कर्म आहे, मनच वरच्या स्तरावर आहे, मनच भगवान आहे, मनच अल्लाह आहे, मनच विवेक आहे, मनच ईश्वर आहे, मनच भगवान आहे. हे 100 खरं आहे, हे विज्ञान आहे, हे तर्क आहे. आपल्याला त्यांना मूल्य देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता आहे की जे आदेश दिले जातील ते आपण करणार, पण तरीही तेच घडत आहे आणि कुणीही करत नाही. मनुष्य आणि जमीर एकच गोष्ट आहे. आपल्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी एक लक्ष्य असतं. जसे आपण दिल्लीला जायचं आहे आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला तिकीट बुक करावं लागेल. त्यासाठी आपल्याला पैशांची गरज आहे, आपल्याला कपडे आणि बॅगचीही गरज आहे. आपण सारा सामान तयार करतो आणि नंतर जातो. दिल्लीला जाण्यासाठी जे काही आवश्यक आहे सारा सामान आपण वापरतो. खर्चही चांगल्या प्रकारे करतो. आपण काहीही करण्यापूर्वी विचार करतो. होय, आपण जे काही विचारतो ते आमच्या आज्ञेस, आमच्या विवेकानुसार नसते. ज्याचे पालन आपण करत नाही ते आमच्या विनाशाचं कारण बनेल. मनुष्याच्या बर्बादीचं कारण एकच आहे, ते म्हणजे स्वतःचा शत्रू बनणं. कारण तो विवेकाच्या गोष्टी ऐकत नाही. विवेक मी आहे, विवेक तुम्ही आहात. आपण प्रत्येक गोष्टीचा भाग आहोत पण मान्य करत नाही. कुणी कधी ईश्वराला पाहिलं आहे का? त्यांच्याशी कधी बोललं आहे का? जे काही हे सर्व बोलत आहेत ते सर्व बकवास आहे. जर असं काही असेल तर दाखवा. आपण पाहू इच्छितो. तुम्ही स्वतः ईश्वर आहात, अल्लाहचा अंश आहात. मग अल्लाहला कशाची आवश्यकता आहे? अल्लाह तर विवेक बनून आपल्या आत बसलेला आहे. तो जो काही सांगतो, जो निर्देश देतो, आदेश देतो, तेच आपण सर्वांनी करायचं आहे. आपल्या इच्छेनुसार आपण काहीही करू शकतो. नशा करू शकतो, काहीही खाऊ शकतो, चुकीच्या गोष्टी करू शकतो, दुसऱ्याला बर्बाद करू शकतो, तर तो स्वतःच बर्बाद होता. स्वतःला बर्बाद करण्यासाठी आपण स्वतःच जबाबदार असतो. विवेक जेव्हा अनुमती देतो, जेव्हा तो ताकद देतो, तेव्हा तुम्हाला ते काम करायला हवं. आपण दान करण्यासाठी सांगतो कारण आमच्या गुरुजी बालक ब्रह्मचारीजींचं खरं नाव वीरेंद्र चक्रवर्ती आहे. त्यांनी आम्हाला दीक्षा दिली. गुरुजींनी यासाठी आमच्याकडून काहीच घेतले नाही. त्यांनी फक्त एक गोष्ट सांगितली की जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा आपण मागणार. आणि तुम्ही दोघे सर्वांनी हात उंच करून सांगितलं की आम्ही सर्व काही देऊ. त्यांनी मन आणि आमचं हृदयच मागितलं. मी फक्त असं म्हणतो की मी इथे बसलो आहे की स्वतःचं कर्म करीन, व्यवसाय करीन. माझं जीवन फक्त माझं कुटुंब नाही त्यांच्यासाठी. तर आपल्याला काम करायला हवं आहे. पण जी खरी गोष्ट आहे, जी निसर्गासाठी आहे, आकाशासाठी आहे आणि ईश्वरासाठी आहे, ज्याचा अर्थ लोक वेगळा घेतात, त्या गोष्टीला प्राथमिकता द्यायला हवी. त्याचा उपयोग करायला हवा. समाजात प्रतिष्ठा मिळवायला हवी. मनुष्याने तयार केलेला धर्म आपल्याला कधीही शांती देऊ शकत नाही. आपल्याला शांती मिळते ती निसर्गाच्या ज्ञानातून, त्याच्या तार्किक तर्कातून. सूर्याचीच उदाहरण घ्या. तो काम करतो, उगवतो, प्रकाश देतो. तो कधीही म्हणत नाही की माझी पूजा करा. आपण त्याला काही देतो का? सूर्याशिवाय, वाऱ्याशिवाय आपण जिवंत राहू शकतो का? कधीही सूर्य किंवा वाऱ्याने असं काहीच म्हटलं नाही की आम्ही मालक आहोत, आम्ही जीवन देतो. मग आपण कुठून मालक बनलो? ना पाणी, ना पृथ्वी, कोणतीही गोष्ट नाही म्हणत की आम्ही मालक आहोत. आम्ही तुम्हाला राहण्याची जागा देणार नाही, इथे थांबण्यास परवानगी देणार नाही, तुम्हाला संपवून टाकू, मातीत गाडू, असं काहीच नाही म्हणत. आपण मोठे होतो, आपल्या लग्न होतं, त्यानंतर आपण आपल्या मातापिता ज्यांनी जन्म दिला त्यांना जेवण खाण्यासाठी विचारत नाही. त्यांना घरातून बाहेर काढतो किंवा वृद्धाश्रमात पाठवतो. त्यांची संपत्ती हिसकून घेऊन त्यांना घरातून काढून टाकतो. हे आपण धर्म म्हणतो का? खरंच हे धर्म आहे का? हे आपल्याला विचार करायला हवं.